डॉक्टर कुमार सप्तर्षी, आपण पाहिलं असेल की बहुमताचा जो विश्वासदर्शक ठराव होता तो भारतीय जनता पक्षानं आवाजी मतदानानं आज आपल्या बाजूनं पारित झालेला आपल्याला दिसतोय। तर त्याच वेळेला कार्यक्रम पत्रिकेत विषय पत्रिकेत जी सूची होती त्यात बदल करत विरोधी पक्षनेत्याची नंतर निवड करत आता त्या ठिकाणी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याचं जाहीर झालेलं आहे। या सगळ्या घटनाक्रमावर आपली प्रतिक्रिया सर्वप्रथम पाहूया। माझं असं स्पष्ट मत आहे की हा लोकशाहीचा काळा बाजार आहे आणि तो महाराष्ट्राच्या सर्वोच्च सदनात झाला। ज्या सदनाचा मी एकेकाळी सभासद होतो तर मला हे अत्यंत व्यथित करणार आहे। हे वाईट घटना, अशुभ सूचक घटना आहे, कारण याच्यामध्ये पूर्णतः मॅनिप्युलेशन आहे। आणि म्हणून ते लहानपणी कविता अशी शेणाचं घर मेणाचं घर, तर हे शेणाचं आणि मेणाची सत्ता आहे ही कधीही कोसळू शकेल आणि नाही कोसळली तर संबंध लोकशाहीला धोका आहे। कारण या पद्धतीनं काही करून आपली सत्ता टिकवायची अशी लालसा निर्माण झाली तर याचे टोक शेवटी जातं हुकुमशाहीकडे। जोपर्यंत आपल्या बाजूला लोक आहेत तोपर्यंत लोकशाही, ज्या दिवशी लोक आपल्या बाजूला नाही आहेत, विरुद्ध आहेत, त्या दिवशी हुकुमशाही, असं चित्र निर्माण होण्याचं बीज आजच्या घटनेमध्ये आहे। आणि म्हणून ही तशी निषेधार्ह घटना आहे। याच्यात मला माहित नाही की कोर्ट कचेऱ्या होऊन त्याच्यात कोर्टाला अधिकार आहे का, कारण आता एक तर असं आहे की हरिभाऊ बागडेंना सगळ्यांनी संमती दिली। सर्वांना माहित होतं की विश्वासदर्शक ठराव कासावर का होईना पास होणार। मग काय होतं डिव्हिजन ऑफ व्होट घ्यायला आणि कोण कोणाकडे कळायला काय अडचण काय होती, तर हे असं झाकलेलं का केलं, तर याला काळा बाजार म्हणतात। तर हा काळा बाजार बाहेर चालू असतो तो सर्वोच्च सदनात महाराष्ट्राच्या झाला, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। पण कुमार सप्तर्षी, आवाजी मतदान घेतलं अथवा डिव्हिजन ऑफ व्होट घेतलं याच्यामधला फरक जो आहे तो आपण आता समजून सांगितलात, परंतु आवाजी मतदान घेतलं असतं काय किंवा डिव्हिजन ऑफ व्होट घेतलं असतं काय तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव पारित होण्यात काही अडचणी आल्या असत्या असं आपल्याला वाटतंय का? त्यात कोण कोणाच्या बाजूने हे अधिक उघड झालं असतं? नाही नाही, बिलकुल नाही। म्हणूनच त्यांनी यायला पाहिजे होतं, कारण सरकारचा बेस पाया बहुमत असतो आणि पाया भक्कम असते त्याच्यावरच इमारत उभी राहते। तर ते बहुमत खणखणीत रुपया वाजवल्यासारखं का घेतलं नाही? आवाजी मतदानाचं असं आहे की आवाजी मतदान कशासाठी आहे की रोजच्या रोज डिव्हिजन ऑफ व्होट नको तरी मागितली तर द्यावी लागते। म्हणून ज्या सरकारवर अविश्वासाचा ठराव आलेला नाही त्या सरकारचा बहुमत आहेच असं गृहीत धरलं जातं। कधी कधी तर असं होतं सदनामध्ये की सत्तारूढ पक्षाचे आमदार कमी असतात आणि विरोधी पक्षाचे जास्त असतात आणि त्या काळामध्ये आवाज मोठा येतो विरोधी पक्षाचा, पण लगेच सरकार पडायला नको एका स्थैर्य करता आवाजी मतदान आहे। हे एरवी ठीक आहे, पण ज्या वेळेला या सरकारला कंटिन्यू करायचं का नाही हे राज्यपालांनी अट घालून दिलेलं आहे की तुम्ही विश्वासदर्शक ठराव मांडा, याचा अर्थ विरोधी पक्षांचा अविश्वास आहेच तुमच्यावर, कारण तुम्हाला स्पष्ट बहुमत नाहीये। असं असताना त्यांनी या पद्धतीनं करणं म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती होती की जे त्यांना होणार होतं त्याच्यात काही फुटणार होते का काय होतं हे काहीच कळायला मार्ग नाही। म्हणून त्यांनी खणखणीत त्यांचं होतं बहुमत तर खणखणीत बहुमतावर 6 महिन्याकरता तरी खणखणीत भक्कम असं सरकार मिळालं असतं महाराष्ट्राला। पण आज या क्षणाला विश्वासदर्शक ठराव पारित करून घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षानं काय कमावलं आणि काय गमावलं आणि विरोधी पक्षनेतेपदी आपल्या आमदाराला बसवून शिवसेनेनं काय कमावलं आणि आज काय गमावलं असं आपल्याला वाटतं? याच्यात भाजपनं जनतेचा, सामान्य जनतेचा विश्वास गमावला आहे की काय करतील सांगता येत नाही आणि शेवटपर्यंत नाट्यमय राहणार आणि आपली सत्ता या पलीकडं आपण अल्पमतात आहोत याची कुठेही जाणीव दिसली नाही। जणू काही यांना 288 आमदार यांच्या बाजूला आहेत इतक्या आत्मविश्वासानं सर्व मॅनिप्युलेशन सर्व काळा बाजार चालू आहे याच्या एका जनतेला कळत नाही का? तर म्हणून जनतेमध्ये विश्वास गमावला जाईल आणि शिवसेनेनं आपला विरोधी पक्ष नेता निवडून काय कमवलं तर हे कमवलं की आताही त्यांना ते देणार नव्हते, नागपूर अधिवेशनात देणार होते,
तर त्यांच्या 63 आमदारांचे काय दबाव असतो या सदनामध्ये तो त्यांनी दाखवून दिला नंबर 1. आणि आता महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तर त्यांचं आता जवळ सगळं डळमळीत झालेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.